क्षमाचा सर्व सबस्क्राईब माझ्या छोट्याशा फॅमिलीला मनापासून राम राम। आज मी तुमच्यासाठी किचन मधले एक छानसे टिप्स घेऊन आलेली आहे जी सर्वांनाच उपयोगी पडते। तर मी इथं नवीन ताट आहे माझ्याकडे। तर हे नवीन ताटाचं जे स्टिक दिसतंय तुम्हाला, हे तुम्ही असं किती जरी करून काढलं तर ते निघत नाही, आणि जर का निघाल तर असं ओरखडल्यासारखं निघतं आणि मग त्याला बराच वेळ आपल्याला घासावं लागतं। तर फक्त काही सेकंदामध्ये हे इतकं इझिली निघतं। तुम्ही बघा, आपण किचन मध्ये जावं लागेल आपल्याला त्यासाठी, आणि सोबत इथं माझ्याकडे ग्लास सुद्धा आहे, त्याला पण स्टिक आहे, इथं आहे। तर बघूया आपण किचन मध्ये जाऊन कसं झटपट हे निघतं। तर हे ताट आपण आधी गॅस सुरू करायचा आहे, आणि गॅसची फ्लेम आहे ते एकदम लो करायची। हे जे ताट आहे ते फक्त थोडंसं आपण कोमट करून घ्यायचं, अगदी थोडंसं। फक्त ते जे स्टिकचा जो गम आहे तो वितळला पाहिजे। थोडंसं आपण असं हे बघा एकदम इझिली निघालं। आता हे गरम आहे ना, तोपर्यंत आपण घासून घ्यायचं। आता आपण इथं पाण्याचा वापर आधी नाही करायचा, थोडासा साबण लावून घ्यायचा आणि मग घासायचं, म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होत नाही। नवीन भांडं आहे त्यामुळे जास्त गरम करू नका, नाहीतर त्याचा कलर चेंज होण्याची शक्यता आहे। फक्त कोमट करायचं आहे। तर मी ताराची घासणी का चेंज केली, कारण ताराची घासणीमुळे नवीन ताट असल्यामुळे त्यावरती क्रॅशेस यायला लागले। ते क्रॅश येऊ नये म्हणून मी आपला रेग्युलरचा जो चोथा असतो तिथनं सुद्धा एकदम इझिली निघालं। थोडंसं जास्त घासावं लागलं पण निघून गेलं, कारण ते थंड झालं की एका जागी त्याचे जे गम आहे तो जमा होऊन बसतो। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय एकदम क्लीन असं हे ताट झालेलं आहे। मी तुम्हाला धुवून दाखवते। एकदम चकाचक असं हे भांडं आपलं निघालेलं आहे। बऱ्याच वेळेला काय होतं, हे स्टिक निघत नाही आणि तसंच राहून जातं। आता आपण जो काचचा ग्लास आहे त्याचं स्टिक काढूया। तर त्याचं स्टिक काढत असताना काच आहे त्यामुळे एकदम पटकन अशी गॅसवर पकडायचं नाही, हातात वगैरे फुटण्याची शक्यता असते। तर थोडंसं करून आपण त्याला कोमट करून घ्यायचं। स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने। मी अगदी जवळही नेत नाही आणि अगदी लांबही नाही आहे, थोडंसं त्याला फक्त मेल्ट झालं पाहिजे स्टिकचा गम, एवढंच मी त्याला गरम करून घेतले। आणि काच असल्यामुळे आपल्या हातात फुटू नये याची दक्षता घ्यायची। बऱ्याच वेळेला असं होतं की हे स्टिक जे असतं, आपण जे जेवणाची ताटं असतात किंवा डायरेक्ट आपण ज्यात भाजी करतो ते जर नाही निघालं तर मग ते आपल्याला वापरायला नकोसं वाटतं, कारण तो कागद तोंडामध्ये गेला, भाजीमध्ये गेला तर आपल्या पोटामध्ये जाऊ शकतो। तर हे टिप्स खूप उपयोगी आहे। तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे सुद्धा आपलं कवर निघालेलं आहे। आता दुसऱ्या साईडला जे कवर आहे ते सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते। एकदम सोपी पद्धत आहे, पण माहिती असणं गरजेचं आहे, किंवा बऱ्याच जणांना हे माहीत सुद्धा असेल। मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। जर का आज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, किचन टिप्स जर आवडल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।